नमस्कार, सिंपल रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण जवसाची चटणी बनवणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य: जवस, चवीप्रमाणे मीठ, 6 ते 7 लाल मिरच्या आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या. सर्वप्रथम आपण मध्यम आचेवरती तवा गरम करून घेऊयात. तवा थोडासा गरम झाला की आपण त्याच्यावरती जवस गरम करून घेऊयात. जवस हा आपण 2 ते 3 मिनिटे व्यवस्थित भाजून घेणार आहोत. जवसाच्या बीला फ्लॅक्स सीड्स किंवा अळशी असेही म्हणतात. जवस हा हाडांसाठी खूप उपयुक्त आहे. जवसाची चटणी तुम्ही पोळीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता. जवस हा व्यवस्थित भाजला की आपण त्याला एका मोठ्या पसरट परातीमध्ये किंवा ताटामध्ये काढून घेणार आहोत की ज्यामुळे तो लवकर थंड होईल. त्यानंतर आपण लाल मिरच्या व्यवस्थित भाजून घेणार आहोत. या ठिकाणी मी काश्मीरी लाल मिरच्या वापरल्या आहेत. तुम्ही लाल मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त घालू शकता. तुम्हाला जास्त तिखट हवी असेल तर तुम्ही अजून 1-2 मिरच्या ऍड करा. लाल मिरच्या आणि अळशी किंवा जवस हा आपण थंड होऊ देऊया. थंड झाल्यानंतर आपण त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. सर्वप्रथम आपण अळशी, जवस, लाल मिरची आणि मीठ एवढं वाटण मिक्सरमधून काढून घेणार आहोत. लसण आपण नंतर घालणार आहोत कारण लसण ओलसर असल्यामुळे चटणी व्यवस्थित बारीक होत नाही. हे वाटण पहिले काढून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या घालून परत एकदा काढून घेऊयात. तयार आहे जवसाची चटणी. सर्विंग डिशमध्ये आपण जवसाची चटणी काढून घेऊयात आणि सर्व. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब